हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत. खरं तर व्लॉग यासाठी बनवतो की काही आठवणी असतात त्या व्हिडिओमध्ये कॅप्चर करायच्या असतात. त्यानंतर आपण लक्षात राहतात, नाही राहत. तर मग चला म्हटलं व्हिडिओ शूट करूया. तर आता आम्ही सकाळी 7:30 वाजता सॉरी 8 वाजता अहमदाबाद रेल्वे स्टेशनला पोहोचलेलो. कारण फिरायचा प्लॅन केलेला. आम्ही दोघीच असतो गुजरातमध्ये, त्याच्यामुळे आम्ही काही बाहेर जास्त जात नाही आणि त्यात छोटी 2 मुलं, त्याच्यामुळे आम्ही जास्त काही बाहेर जाण्याचं डोक्यामध्ये घेत नाही. तर चला म्हटलं, छोटे दीर पण आलेले, तुम्ही तर त्यांना ओळखताच, आणि आमच्याकडे पाहुणे आलेले, चला म्हटलं आपण जाऊया. हे आहे हा माहीचा दादा आहे मोठा. तर मग चला म्हटलं आपण सगळे आता ट्रिप प्लॅन करूया. आणि नंतर उन्हाळ्याचे दिवस असतात, बरेच लोक उन्हाळ्यात जातात फिरायला, पण म्हटलं मुलं आहेत, ऊन जास्त लागेल, त्याच्यामुळे आपण आता थंडीच्या दिवसात फिरून घेऊया. तर मग चला, आम्ही सकाळचं ट्रेनचं तिकीट काढलेलं 8 वाजताचं. अहमदाबादपासून डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी ट्रेन आहे सकाळी 8 वाजताची. जरी कोण येणार असेल तरी हा व्हिडिओ त्यांना शेअर करा. तर आम्ही आता सकाळी स्टॅच्यू ऑफ युनिटीचा प्लॅन बनवलेला, 2 दिवसाची ट्रिप काढलेली, आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे होतो. तर मग चला म्हटलं, आपण सगळे आहे, मुलं पण आहेत सगळी, म्हणजे घ्यायला वगैरे. दोघांना तर अशक्य ट्रिपला कुठे जाणं बाहेर, आणि चला म्हटलं आता निघूयाच कुठेतरी बाहेर. मग गेलो, ट्रेनमध्ये बसलो, सीट वगैरे बुक केलेले. पण झालेलं असं, माझ्या शेजारच्या सीटमध्ये काही कोणी आलं नव्हतं. आमच्या ह्या मॅडम, त्यांना सेपरेट सीट पाहिजे होतं. आजकाल तिला खूप जास्त करायला लागले, तर त्याच्यामुळे तिला सेपरेट सीटवरती बसली. त्याच्यानंतर आपल्याला अहमदाबादपासून डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला सोडणारी ट्रेन आहे. तर आम्ही उतरलो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या रेल्वे स्टेशनला. तर मग तिकडून बस त्या आपल्या पिकअप करतात. आपल्याला काही पर्सनली म्हणजे कोणतं वाहन करायची गरज नाही. तिथे एक 2-2 मिनटाला लाईननेच बस उभ्या असतात. एक झालं की एक, एक झालं की एक, आणि असं काय आपल्याला गर्दीने वगैरे जावं लागत नाही. तर डायरेक्ट आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी फ्री बस आहेत, म्हणजे काही आपल्याला तिथे पे वगैरे करावं लागत नाही. तर आमची माही मॅडम, त्यांना वेगळं सीट पाहिजे होतं, मी तुम्हाला सांगितलं. आणि एवढं कडक ऊन होतं ना इकडे, आम्ही सगळे एवढे काळे पडलो. कारण आधीच आहे काळे, तर त्याच्यात खूपच जास्त अजून काळे पडलो. आणि हे बघा, आले स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि आमच्या माहीने इकडे नवीन नाव पडलं बरं का. माही म्हटली, अरे बाबा, बाबा दिसतात तिथे. म्हटलं ठीक आहे, कारण बाबांचं धोतर वगैरे तिला खूप छान वाटत होतं, आणि बाबा असं तिला बाबांसारखं दिसत होतं. तर मग तिने बाबा नाव पाडलं, कारण ती म्हटली बाबांकडे आलोय, बाबांकडे. तर म्हटलं चला. आणि तुम्ही पाहताय ऊन किती आहे, अगदी कडक ऊन आहे. आणि त्यानंतर डॅमकडे आलो. म्हटलं अगोदर पोटपूजा करून घ्यावी, कारण पोटपूजा जर नाही केली तर अरे बापरे, आपण काय फिरू शकणार नाही. कॅन्टीन होतं, पण तिथे मुलं वगैरे जेवून देणार नाहीत हे मला माहीत होतं, कारण मला रोजची सवय त्यांची माहिती आहे. ते मला अगदी थोडंसुद्धा बसू देत नाहीत ना, काही नाही. त्याच्यामुळे मला माहिती होतं ते जेवण काय करू देणार नाहीत. त्याच्यामुळे आम्ही इकडे सावलीचं ठिकाण शोधलं. झाडाखाली जेवण करण्याची वेगळीच काहीतरी मजा असते बरं का. त्याच्यासोबत आपण ठेचा वगैरे तर सोबत नेला ना, तर आपल्या भाजीला देखील तोड करतो. तर तसंच मी काहीसं नेलं होतं. तर मग आमच्या माहीला इकडे खेळायचं होतं, तिकडे तिला दिसलं तिच्यासाठी काहीतरी. तर मग आता लहान मुलं तर लगेच ओळखतात, चला आता खेळायला भेटतंय. पण मी माहीला कडक ऊन होतं, आणि माझ्याकडून चुकून तिचे शूज घरीच राहिलेले. तर मग तिला खेळायचं होतं, घसरगुंडी वगैरे, झोके, हे तिला इकडे दिसलं. पण ती इकडे मला तिला काही लावायची नव्हती, कारण जर तिचे पाय चटके बसले तर ती रात्रभर झोपू देत नाहीत, कारण तिला खूप त्रास होतो. तर मग इकडे खूप उन्हाचा चटका जास्त होता, आणि इकडे खूप मॅट वगैरे तापलेलं होतं. पण तिला आतमध्ये काही कोणी घेऊन जात नव्हतं. तिला आतमध्ये जायचं होतं, पण गेटवरून तिला कोणी काय आतमध्ये सोडत नव्हतं. काका वगैरे कोणीच नव्हतं. काका तिच्या पाठीमागे गेलेला, पण काका काही सोडत नव्हता, आणि छोटी मुले तिकडे खेळत होती. पण तिला खेळायचं होतं. पण ती आमची आता माही जास्त सर्कस करायला लागली बरं का. असं दाखवून देते की मी किती स्ट्रॉंग आहे, आणि ती खरंच आहे बरं का तेवढी स्ट्रॉंग. आता बघा ती कशी वरती चढते. आता तिला कोणाचा आधार नाही, तिला माहिती आहे मला कोणी सोडत नाही. चला, स्वतःचा मार्ग स्वतःच बनवायचा बरं का कधी पण. हे मी माहीकडून बऱ्याचदा शिकले. आता कोणी नाही ना, चला मी एकटी जाईल. तर तिने बघा जाळीवर चढायला सुरुवात केली. पण नाही, काकाने लगेच उचलून घेतली, कारण काका तर खूप अगदीच आमचा काळजीचा. तर मग त्याच्यामुळे काका, नाही माही तुझे पाय पोहतील. काकाने लगेच माहीला नको, माही म्हणून माहीच्या मागेच थांबला होता. काकाने लगेच माहीला नको नको म्हणत म्हणत, माही कुठे ऐकते तेव्हा. पण माहीला काकाने उचलून घेतली, आणि चला म्हटले नको, आपण जेवण करूया आणि मग येऊया, कारण तिच्या पायात चप्पल नव्हती. तर त्याच्यामुळे चला म्हटलं आधी जेवण करूया. मग थंड हवेच्या ठिकाणी, अगदी झाडाखाली आम्ही जेवण करायला गेलो.
पण माहीला तिकडेच ओढ होती बरं का, तिला खेळायचं होतं. पण नको म्हटलं, चला आपण आधी जेवण करूया, पोटपूजा करूया, कारण खूप जास्त फिरायचं आहे आणि नंतर आम्ही 2 दिवसाची ट्रिप केलेली, नंतर रिटर्नही जायचं होतं, कारण इकडून डायरेक्ट रात्री 9 वाजता आपल्याला ट्रेन आहे. तर मग आता तिकीट वगैरे काढलं. ₹150 तिकीट आहे. तर आणि इकडे आपल्याला काही उन्हात फिरायचं नाही बरं का, आत गेल्यावर पूर्ण सावलीत छताखाली फिरायचं आहे. म्हणजे थोडंफार ऊन लागतं, पण एवढं काही नाही, कारण पूर्ण एक्सलेटर वगैरे आहे तिथे. तर मग एक्सलेटरवरती आपल्याला काही चालतही जास्त जावं लागत नाही. येतानाही आहे, जातानाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त चालण्याची सुद्धा गरज नाही. तिथून त्यांच्या सगळ्या गाड्या वगैरे आपल्याला आतमध्ये फिरवण्यासाठी सुद्धा आहेत. आपल्याला थोडंसुद्धा चालण्याची गरज नाही. पण आम्ही सगळे चालत माहीला खूप जास्त धिंगाणा घालायचा होता. मग आम्ही सगळे चालत गेलो. आणि हे पहा, स्टॅच्यू ऑफ युनिटी, आपल्या जगातील सगळ्यात मोठा पुतळा. आणि इकडे आपल्याकडचे बरेच लोक येतात बरं का. आम्ही जिथे राहतो, मला महाराष्ट्रातलं कोणी जरी भेटलं ना, तर अगदी असं वाटतं ना, की जसं की एखाद्या मुलीला माहेरचं म्हणतात ना, कुत्रं जरी आलं तरी अप्रूग असतं, तसं आम्हाला महाराष्ट्रातलं कोणी जरी माणूस दिसलं ना, तर त्या खूप जवळचं वाटतं. पण इकडे सगळेच महाराष्ट्रातले होते बरं का, सगळेच मराठी बोलायचे. त्यामुळे आम्हालाही तिथे काही म्हणजे असं अनकम्फर्टेबल वाटलं नाही, खूप छान वाटत होतं. आणि इकडे बघा, कारंजे वगैरे, खूप थंड वातावरण आहे. त्याच्यामुळे आपण उन्हाळ्यात जरी गेलो तरी छान आहे आणि आपल्याला सावलीला एकदम फिरायचं आहे. तर मी तुम्हाला इथून पूर्ण पुतळा दाखवते. आपल्या जगातलं 1 नंबर म्हणजे सगळ्यात उंच पुतळा असं म्हणलं जातं बरं का. तर मग खूप छान आहे. आणि वरून आपण ड्रोनने वगैरे असं जर शूटिंग पाहिलं तर ह्याचा आकार गिटारसारखा आहे. गिटाराचा आकार आहे वरून. आणि माहीला आमच्या असं झालेलं की मी किती पळते आणि किती खेळते, कारण दिवसभर तर ती ते रूममध्ये कोंडून असते आणि असं बाहेर सोडलं ना तर आझाद पंछी कसा ओढतो तसं तिचं झालेलं आहे. तिला किती पळेन आणि किती खेळेन असं होतं. तर मग तिला कुठेही मी अशीच सोडून दिलेली, फक्त माझं लक्ष होतं तिला कुठेही खेळू द्या, फक्त आपण लक्ष ठेवायचं. आणि तिने माझ्यावर लक्ष ठेवलेलं, ही इथं आहे ना, आपण खेळून जाऊन तिच्यापाशीच उभं राहायचं. आणि हा बघा पुतळा पूर्ण तुम्हाला दाखवते खालपासून. आणि ते आतमध्ये सुद्धा आपल्याला या फी आहे बरं का. ₹350 फी, आपण पुतळ्याच्या आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो. पण हे गेलेले होते, त्याच्यामुळे मग आम्ही काही लहान मुलंही आहेत, खूप जास्त लेट होईल म्हणून आतमध्ये काही गेलो नाही. बाहेरूनच म्हणजे बाहेरच्या साईडने गेलो वरती. पण आम्ही वरती गेल्यावर आम्हाला समजलं की बापरे, आपण त्यांच्या चपलीच्या सुद्धा एवढी आपली उंची नाही आहे. तर मग आम्ही इकडे माहीने बघा, माहीने तर पूर्ण ओलंच केलेलं. तिला पाण्याची तर खूप जास्त आवड आहे. माहीला तर सोबत बाटलीच होती पाण्याची. पण इकडे सगळेजण आम्ही असल्यामुळं मला पोरांचं सुद्धा कशाचं टेन्शन आलं नाही. इकडे आमचा दादा होता आम्हाला घ्यायला, नंतर आमचे काका होते घ्यायला, त्याच्यामुळे मला कसलंच टेन्शन नव्हतं. ह्यांनी पूर्ण माझं शूटिंगपासून, पोरांना घेण्यापासून सगळ्या गोष्टी केल्या, त्यामुळे फिरण्याचा असं काही जास्त त्रास झाला नाही. आणि हे पहा, चपलीपाशी आलो आणि त्यांची चपली एवढीसुद्धा आपली उंची नाही आहे, हे तुम्हाला इथून दिसत असेल. हा आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. आणि इथून आतमध्ये लिफ्ट वगैरे आहेत बरं का, लिफ्टने आपण जाऊ शकतो, सगळ्या गोष्टी